गेल्या काय काय माहित सगळ्या बाया, आता मला एकटीलाच जावं लागल. येते बाय पटकन जाऊ. वड पूजायला आज ही इथली मिनी कुठे गेली दिसत नाही. आज यावेळेस कसं काय बरं हाक नाही मारली तिने. आलो इतके लवकर. हा मग काय आता कुठं गर्दी तेव्हा असते वड पूजायला. पहिल्यावानी बाया येतात होय वड पूजायला. हा आता नाही कोणी जास्त करून येत. हा तुम्ही इथं बसले, जेवण बिवण केलं का नाही? नाही अजून करायचंच या. बर बघू इकडे पाया पडू द्या आजच्या दिवस. ऐका नाटक पाया पडून दे म्हणतात, घडीत हाणून दे म्हणतात. आईला सगळं चांगलंय पण हे काय माझा पिच्छा सोडेना. आता काय करून काय नाही. बायको पण चांगली, आता काय डोक्यालाच कार झाला बाबा. कुणाला सांगून कुणाला नाही. दात पण आपलंच आहेत आणि होट पण आपलंच आहेत. लय टेन्शन आहे माझं. टेन्शन कुणाला आज माहित नाही व्हायचं किती टेन्शन आहे ती. हे बाया काय पिच्छा सोडे नाही. लयच अवघड आहे देवा. काय चाललंय कर देवा. वहिनी कुठे? अरे गेलं बाहेर गेली ती. कोणाला टेन्शन मध्ये टकलं पडू लागतो. टेन्शन घेऊ कसं काय? तुला नाही कळायचं माझं दुःख. तू ग बस. काय मित्रांना नाही कळा असं काय? सांग सांग का काय झालं खरंच. सांग सांग. तुला नव्हतं का माहिती ती माझी ती लग्नाच्या आधीची ती गर्लफ्रेंड कोण रे? ती. तुला मस्त 15 गर्लफ्रेंड होती, त्यातली नाव सांग एखादी. अरे जिजा ती नव्हतं का प्रेम केलं. खरं प्रेम केलं हात कापून घेतलेला ती होय? हा मीनाक्षी. हा ती मीनाक्षी. आणि तिने लय त्रास दिलाय होय? अरे ती पिच्छा सोडणार लय त्रास देते बाबा. तुला काय सांगू आता. मिटतंय का नाही? अरे काय आज मिटतंय ते आधी मस्त लग्नाच्या आधी प्रेम होतं त्याच्यावर. पण घरच्यांनी नाही लग्न लावून दिलं. आता काय करणार. अरे तोच नाही केलं, खरं बोलत जा की. घरची म्हणली हे हिच्यावर करणार. आज नशिबाने बायको चांगली भेटली, तिच्यावर पण लय मी प्रेम करतो. तिला तर काय सांगू शकत नाही. त्रास देते का ती मीनाक्षी? लय त्रास देते बाबा. एक पर्याय आहे बा माझ्या. काय? तू हा म्हणत असलो काय सांग की मला. सांगितलं शकत सांगून. तिला म्हणायचं तुम्हाला फोन न करू, मेसेज न करू, मी जीव दे. तिला लय बऱ्याच सांगून बघितलं, तिला काय फरक नाही पडत. मला तर देतेच नंबर. तुझा फोन तरी उचलेन का? ब्लॉक करून टाकेन 2 मिनिटात. ब्लॉक नाही करणार. अरे लय माझ्या डोक्यात लय टेन्शन आहे लय. अरे हर्षल, तुला काय फोन बिन केला कळते का नाही? मेसेज केलेले फोन केला उचलत नाही. काय नाही काय नाटक करत तू? हा इथं बसला तुला मी इग्नोर करतो सांगितलं कळतं का नाही? काय इग्नोर करतो मला? ए बोल की मगाशी लय बोलतो आता बोल हिला. विषय दे. त्याला काय बोलायला होतो? तू तुला प्रेम सांगता केलं येत त्याला नाही बोलायला. direct तिला. तुझ्यामुळं मला काय फाशी माझ्यामुळं? घ्यायची वेळ येईल कळलं का? घे त्यामुळे फाशी मग. आता मला दे हिला दी. दे मला. माझं लग्न झालंय. माझा आता विषय कट कर. मी तुला आधी तुला आधी सांगतो. कळलं नाही का? तू कशाला मला न सांगता लग्न का केलं तू? अरे पण ही तुझ्या बरोबर लग्न केल्याने बोलती तुला. मग ह्याने काय माझं लग्न नाही केलं का? मी माझ्या बायको बरोबर सुखी आहे. तुझ्या संग तू राहील, तुझं ते लग्न करील, कर ते आणि तुझ्या करील. तिकडे नवऱ्यात तिकडे जा. तू नको मला त्रास देऊ. तुला आधी कुठं जाऊ सांगतोय. तुझ्यामुळे मला ना तुमचं लय लग्न नाही का? जमायचं का तुमचं? जमवतो माझं लग्न आता. आमच्या ओढीत ना एका पोराचं लग्न नाही झालं. तुमचं अरे करायचं. तुला लाज वाटते का? तुझ्या मित्राला सांग की ए, व्यवस्थित ही बघ पहिलं राहिला. ही बघ आपलं जे पहिलं होतं ना होतं. आता मी काय माझ्या होतं, बायको होतं? बरोबर सुखात आहे. तू मोकरम नको नाही चक्कर अरे मारायचा. मग माझी मोकरम काय नको फोन जिंदगी करीत जाऊ. माझी कसं जिंदगी गाठवली ते सांग तुझ्या मला जिंदगीच पहिले. मना वाटलं केलं. माझं लग्न झालेलं आहे. आता काय तू लग्न तुझं झालेलं तू आहे? तुझ्या लाईफ मध्ये कोण होतो मी? दे की त्यांना भिक्षा देव. काय चाललंय? त्याला विचार काय ती झालं? पैसे मागायला तुझं. कसले पैसे हो? भिक्षा भिक्षा. विचार त्याला कोण आहे, कशासाठी आले, काय आले ते विचार त्याला. काय हो काय चाललंय? काय नाही बाबा, हे कोण आहेत काय नको तुझी गाठ घ्यायला आलत्या. कोण आहेत? मी कोण आहे? त्या- तुला असं तुला वाटते का मी कोण आहे असं विचारतोस मला अजून? तिला सांगतोस? सांग की तुझ्या बायकोला कोण आहे ती. काय गं बसा. मावशी काय 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 मला नाही माहिती कोण आहे. माझ्या नवऱ्याला काय हात लावते? तुझ्या नवऱ्याची मी कोण आहे ती? कोण आहे मग? बघा हे मला सांग तर, सरक बाजूला चल सरक. बघा काय हो? हानती बघा. हानती तुमचीच बघा. मैत्रीण नाही म्हणली. इकडे खाली खाली व्हा पहिले. काय काय घोटाळे सांगा आता लवकर सांगा. खाली व्हा. खाली बस की इथं. 4 वर्ष खाली बस, झालं सांग. त्याचं वहिनी, चालू सांग आहे. की. 4 वर्ष झालं.
आणि त्यांनी तुझ्या संग लग्न केलं मला लपून हो, आता काय नखरे म्हणता करताय. ती? काही ऐक ना तुम्ही सांगतो लग्नाच्या आधी होतं पण आता काय काय लग्न झालं? 4 वर्ष झालं ते माझ्यासोबत राहिलंय आता तुझ्या संग लग्न केलं त्यांनी मला सांगितलं पण नाही अहो ग बसा की तुम्ही कशाला काय खोटं का बस? बोलताय तू एक मध्ये चोमडेपणा तुझा एक चोमडेपणा बस मित्र आहे गपचूप. माझा त्यो मित्र आहे खोटं बोलायचं नाही येत काय खोटं बोलायचं नाही? वहिनी काय बी म्हणते त्याला भिक्षा सगळं मागायला. माहिती. घ्या बरं माझी शपथ घ्या लवकर ये. मी घेते या शपथ असलं अहो त्या भिक्षा मागायला आल्या तर अगं बया 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 बाबा, तुम्ही खाशील मारत आहे. इतकं भांडण लावून. माझ्या आयुष्याचं वाटोळ वहिनी केलं गप्प बसा. याने. वहिनी गप्प बसा. ए, गप की. वहिनी गप्प बसा. तिकडे कळा तुझं अरे तू काय मारत आहे? आता भाऊजी कसं करू चला आपलं. चला आपलं बघ तिची जिद्द वाटली, माझी जिद्द वाटली किती. ए बाया माझ्या नवऱ्याला हात लावू नको काय माझ्यासमोर खुशाल होतं ती होतं पहिलं आता आलीस त्या दार पुजायला वय ग तुला काय मला सोडून द्यायचं होय का? होतं ती होतं पहिलं होतं तुझं एका बस तू बाबा काय रा करूनच्या करून वरना करून बोलायला लागलास इथं माझ्या आयुष्याचा पट्ट्याबोळ करून ठेवलास होतं तर तिकडच तुझं काळ करायचं होतंच ना पहिलंच काय काय जाऊ दे भाऊजी इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे जाऊ दे ही बाई आज माझ्या दारात आली काय करायचं मी सांगा ना मी काय करायचं लग्न करा आपण करू हा? लग्न लावून देऊ आपण ह्यांचं कोणाबरोबर तरी माझं ते लग्न लावून तू आता अहो, तुम्हीच म्हणता तुम्हाला लग्नाची काय काय ही पिढा काय करून ठेवली मला कळावं नाही होय. तुम्ही मला लग्नाची मी तुम्हाला 1000 वेळा विचारत होते का नाही लग्न करताना विचारत होते ना मी तुम्हाला अरे इतकीच तुझी चांगली बायको असून तू असलं धंदा नव्हता करायला पाहिजे मला भाऊजी पटलं पाहिजे आज ह्यांना. तुला पटलं पाहिजे खरंच आज घरी कोण नाही तू आता माझ्या नाही. डोकं का मी तुला मामा मगाशी काय सांगत होतो मी तुला काय सांगितलंय की लग्नाच्या आधी होतं लग्न झाल्यापासून नाही ना तुम्ही का बसा आत्या मामा येऊ द्या ही काय ना ती सरळ त्यांच्या समोर मांडणार माझे आई बाप बी बोलवणार मी गपसन कशी जाऊ दे वहिनी, गपसन जाऊ दे. हा? मी नसते जात अशी जाऊ द्या ए बाई हे बघ तुझ्या मी आहे ना पाया पडते आज वट सावित्री पौर्णिमेच्या आहे ना तुझ्या पाया पडते मी हे बघ आधी काय होतं ना लग्नाच्या आधी ते सोडून दे बाई असं कसं सोडून देऊ सांग बरं सोडून देऊ मग लग्नाच्या आधी करायचं होतं ते करायचं काय मग ते लग्न केलं माझी तर चुकी आहे का तुझी चुकी नाही माझी काय चुकी आहे? माझी काय चुकी मी आहे? काय केलं मला सांग मी माझी काय मी चुकी काय आहे केलं त्यामध्ये? सांग ना आता मी काय केलं मला माहित होतं का तुझं तू आता मग मला मी- अगं तुझं तरी लग्न होईल पण ह्यानी तर मला सोडून दिलं ना माझ्या आयुष्याचं वाटोळ होईल त्याचं काय? माझ्या आयुष्यात पहिलं आठवडा झालेलं आहे. वहिनी आता मी काय करू राहिलं का माझा माझ्या दोष आयुष्यात काय व्हायचं काय? माझा दोष काय ह्याच्यात सांग तुझ्या ह्यात ना? काही हा? दोष नाही पण मला तरी दोष आहे काय मला सांग मग तू. मी म्हणते ना, ह्याने तुझं माझ्या चुकी आयुष्यात नाही. आठवड केलं ना हे तू गप ह्याच्या आयुष्य ह्यानी तुझ्या आयुष्यात वाटोळ मी काय असा केलं? निघा ना तो करू माझ्या- नाही खाली ते घरी हा बघ अरे गप तू तर हा बघ मी आहे ना आज ह्याच्यासाठीच बाई वड पुजून आले सकाळ सकाळ पहिलीच वड सावित्री पौर्णिमा वहिनी, माझी याची हा? काय चुकी? जाऊ दे आता. त्याची काय चुकी म्हणजे कळत नाही शेण खाताना कळत नाही का अगोदरच त्याला सांगितलं ते मला 4 वर्षापूर्वी दिली सोडून पण आता पुन्हा दारात आली तो काय करीन म्हणून 4 वर्षापूर्वी सोडून नव्हतं दिलं मग 8 दिवस झाले मी गावाला येतो ए पण कान अहो, करून मी ठेवलंय. काय म्हणते मला भांडायचं नाही मला काय तमाशा करायचा नाही गावासमोर. मला बी तुझ्या संग भांडायचं नाही मी का तुला भांडायला आले नाही मी त्याला भांडायला आले जावा, आणि- देवा, अगं, समजून भांडायला जावा हा भांडायचा विषयच नाही ग आज जर 4 चौघामध्ये कळलं ना तुझी तर तुझी जाईल ना आमची बी जाईल वाढत्या माझी राहिलीच काय जायची आता काय राहिले बघ असं कुणाचं काय होत नसतंय ती लग्नाच्या आधी होतं ती होतं मला एवढं म्हणायचंय जी काय असेल ते तुम्ही आता लग्नाच्या आधी तर सोडून द्या झाला का तिकडे घेऊन जा हो चला चालतो मी. आज मी माझ्या नातेवाईकात बाई तुला काय सांगू मी तोंड दाखवायला मला जागा नाही राहायची मला कुठेतरी जाऊन जीव द्यावा लागणार आता तुमच्या दोघांपुढे टेन्शन नको घेऊ मी जाते निघून फक्त तुझ्याकडे बघून फक्त चालले मी दुसरं काहीच कारण नाहीये हे आता चपलीने हाणलं असतं मी हो जाऊन द्या ना जाऊन द्या तुमचे पाया पडू का तुमचे पाया पडू का जाऊन द्या तुझ्याकडे बघून मी चालले फक्त नाही त्याला नाही आयुष्यभर अक्कल घडवली असते याला. हो जाऊ की आता पाया पडू तुमच्या. काय जावं की रे मित्रप्रमाणे पाया पडू का जाऊ की हो तुझ्याकडे बघून चालले मी दुसरं काही सुद्धा कारण नाही बघ जाण्याचं आणि ह्या नीट समजून सांग अजूनही काही नका करून ठेवल आली मोठी शहाणी अय शहाणाच्या बाता करणारे तुमच्यामुळे मला आज त्यांचं ऐकून घ्यायचा आज आता मी आहे ना उद्याच्या उद्या जात असते निघून कळलं ना ही काय कुटाणा केला ना ती पहिल्यांदा सगळा मिटवायचा आणि मग माझ्याकडे यायचं बाई तसली. भाऊजी मला सांगू नका टाळी एका हाताने वाजत नाही कळलं का खाली मान घालून बसलं होतं मग ही का घातलं का लाज वाटते का हसायला एवढं सगळं करून धरून आ कोण असतं कोण हसतंय म्हणजे अरे आ? सांगायचं असतं मी ना म्हणलं बाई. लय माझा नवरा चांगला आहे सकाळ सकाळ गेले तिकडं वडाच्या झाडाची पूजा करायला काय तर म्हणलं 7 जन्मी ह्योच नवरा भेटू दे अरे एकाच जन्मात एवढे पहिल्याच वट पौर्णिमेला मला कटाळा आणि कदूर आणून सोडलास तू जाऊन द्या हा? तुमच्या दोघात नका भांडणं करू तुझ्यामुळे दोघात म्हणजे काय सणासुदीला काय पिढा आली ही दारामध्ये माझ्या आ लाज वाटायला पाहिजे ना ह्यांना ह्याला कळायला पाहिजे होतं पण आता जाऊन द्या होत असते कोणा कोणतरी काय नाही चूक काय असली चूक नसती गडे कळलं काय हा? त्या पुरीला काय बोलता येते का दारात आल्या आपल्या हा? उद्या तिने जाऊ कंप्लेंट टाकली काय मारायचं का मग फाशी घेऊन गुतून येऊ चांगला गुतून द्या गुतून त्याला कळायला पाहिजे ना. नाही तर मीच फाशी देऊन मारला जाऊन द्या, जाऊ वहिनी तुम्ही चॅट व्हा चहा करा तुमचं. कसं आहे बघितलं का अरे हाय पण तुला कळायला पाहिजे होतं लागा अरे मी तुला आता काय सांगत होतो की लग्नाच्या आधी होतं लग्न झालं मी तिला म्हणले माझा मी कर तिला तुझी सांगितलं बायको का पण लय तापट आहे आणि आणि कुणीकडे काय असलं सांगून टाक तुझ्या बायकोला नाही तुम्ही यालाच तू तुला ना तुला ती पहिल्यापासून माझ्या जळायची सवय लागली त्यामुळे
माझं कुठं काय नाही तुला माहिती ते होतं 4 वर्षापूर्वी 4 वर्ष होतं लग्नाच्या आधी होतं लग्न झालं तिला मी आता काय सांगितलं आणि आता तिथे ती साक्षी ते मला जाऊन काढ तिचा विषय सोड चल चल गरम झालेलं आहे, तुला पाचतो 90 चल स्प्राईट पितो तू सॉफ्ट ड्रिंक बोलणी मी ड्रिंक नाही भाऊ आपल्याकडे माझ्याकडे पैसे 30 दारू रुपये तर दिले. नाही पित मी